सर्वजण. तरुण वयामध्ये हल्ली मुलं आणि मुली फार चुका करतात आणि चुकतात. आयुष्य कसं मार्गी लावायचं, आयुष्य कसं सुरळीत करायचं, आयुष्यातला त्रास कसा कमी करायचा, हे त्यांना माहीतच नाही. ते काय करतात, त्यांच्या हट्टापायी, त्यांच्या अज्ञानापायी त्रास वाढवून घेतात आणि आईवडिलांना पण त्रास होतो, घरातल्यांना पण होतो आणि स्वतः त्यांना पण होतो. ह्याला कारण असतं प्रेमविवाह. प्रेमविवाहामुळं अनेक कुटुंब, अनेक नातेवाईक लांब होतात बरं का. आणि नातेवाईक पण नावं ठेवतात, की "अरे, ह्याच्या मुलाने लग्न केलं, प्रेमविवाह केला किंवा मुलींनी प्रेमविवाह केला." त्यामुळं चुकीचा मार्ग निवडू नका. एकदा का तुमच्या आयुष्याला चुकीचा मार्ग मिळाला, की मग तो सुधारणं फार अवघड असतो. म्हणून आई-वडील लग्न करून देतात आणि त्याच्यामध्ये आई-वडिलांचा सहभाग असतो. आई-वडिलांचा सहभाग असल्यामुळे कोणतीही गोष्ट आई-वडील त्यांच्या विचाराने, त्यांच्या मर्जीने, त्यांच्या सर्व मेहनतीने ते हे करतात, त्याला उत्तर देत असतात, त्याला खंबीरपणे उभे राहतात तुमच्या मागे. परंतु जर तुम्ही चुकला, तर माझी आई म्हणायची, "ए चुकला तो 7 पिढीला हुकला." म्हणजे एक चूक माणसाच्या आयुष्यात असते, ते म्हणजे लग्न. लग्न फार महत्त्वाचं आहे. एकदा माणसाला लग्नाच्या बंधनात जर अडकायचं आहे, तर बघा, तुम्हाला जे योग्य वाटते तेच करा. परंतु आई-वडिलांना सांगून करा, मुलगा दाखवा, मुलगी दाखवा. कारण का दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हल्ली लव्ह मॅरेज करतात, पण काही नाही होत हो. नंतर एकमेकाला नावं ठेवतात, एकमेकाशी भांडण करतात, एकमेकाला सोडून टाकतात. अशा घटना घडतात आणि दोघांची आयुष्य बरबाद होतात. बहुतेक ठिकाणी हे असंच होतं. त्यामुळं आई-वडील जे सांगतील, आई-वडील मुलीला जो मुलगा दाखवतील, तो तिला पसंत आल्यावर, त्याच्याशी ती बोलल्यावर नंतरच तुम्ही लग्न करा. असं नाही की लगेच बांधली आणि देऊन टाकली, असं नाही. तिच्या पण मर्जीचा विचार करा आणि आई-वडिलांच्या पण मर्जीचा विचार करा. त्याच्यानंतरच तुम्ही लग्न करा. एवढंच मला सांगायचं होतं. बाकी काही नाही.